अच्छा, म्हणजे वहिनी दादा जेव्हा पहिल्यांदा तुला बघायला आला तेव्हा तुझ्या मनात अगदी कसं झालं नाही? लाजतं मग. बाबा समोर बसले, त्याचं जरा भान ठेवा. अगं त्याचं काय भान ठेवायचं? बाबांनी जेव्हा पहिल्यांदा आईला पाहिलं ना तेव्हा ते सुद्धा बेभान झाले होते. अजून सुद्धा तुझ्या आईला बघितलं की बेभान होतच नाही. बाबा तुम्ही काय हसायला काय झालं? काही नाही आई, उदय भाऊजींच्या लग्नाच्या गोष्टी चालल्या होत्या. असं होय? ऐकताय ना तुम्ही? हो, खातोय ना मी. हे कानात घाला. उदयच्या लग्नाबद्दल बोलतेय मी. हळू बोल ना. होईल त्याचं लग्न केव्हा? अहो तुम्ही तुमचा मधला मुलगा लग्नाच्या बाजारात उभा आहे याची जाहिरात केली आहे का? आता जाहिरात करायची म्हणजे काय? गावभर बँड आणि ताशा घेऊन फिरू? का बसा. प्रत्येक गोष्टीत चेष्टा केलेली मला आवडणार नाही. हा समजलं तुम्हाला? हे बघ, तू त्या जाहिरात कंपनीत कामाला आहेस ना, एक मस्तपैकी फक्कडशी जाहिरात दे ना लिहून. ए दादा, तुझ्या त्या एजन्सी मध्ये तुझी ती सेक्रेटरी आहे ना, काय सुंदर आहे रे ती. खरंच लकी असं तू. बहिणी सांभाळा याला, नाहीतर कशाला माझ्या सुखी संसारात बिब्बा घालतोय? बापू, तो केतन कुठे गेलाय जरा बघ. शाळेत जायची वेळ झाली त्याची. खाणार स्वतःच्या पोटासाठी, पण आमच्यावर उपकार केल्यासारखा. हा वहिनी प्लीज हलू नको. हा वहिनीचा एक नंबरचा चमचा. बायकांना कसं गंडवायचं याला बरोबर माहिती आहे. आधी त्यांचं स्केच काढायचं आणि मग वहिनीला पॉकेट मनीसाठी मस्का मारायचा. अरे मला आधी कळत नव्हतं, पण जेव्हा मला कळलं ना. अगं बाई, हे काय काय झालं? लाडू कुठे गेला? लाडू केला? हा, पोटाने खाल्ला. काहीतरी बोलू नका हो. मी लाडू खाल्लाच नाही. बरोबर आहे, डिशनी खाल्ला असणार. काही बोलतात. हे का बाबा, तुम्ही घ्या ना एक लाडू. मी घेतला. घेतला नाही असं म्हणायचंय. कधी सांगितलंय गोड खायचं नाही रे बाबा. असं खायला काही हरकत नाही. घ्या बरं तुम्ही. घ्या लाडा. हा, हे काय? काय ओरडतो त्याच्यावर? बघा ना. काय रे, तेवढंच निमित्त मिळेल त्याला शाळेत न जाण्याचं. इतकं लवकर तयार होतं, तुला शाळेत सोडून मला ऑफिसला जायचं. झालं, उशीर होतोय. जा जा. हो, मलाही काय? पोहे खायचा प्रयत्न केला पाहिजे. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. टिपने टिपने. गावठी मायकल, इकडे. माझ्या डोळ्यात काय दिसतं रे तुला? क्या दिख रहा है तेरे को मेरी आंखों में? इकडे इकडे. काय दिसतंय तुला? तुमच्या डोळ्यात गुस्सा, राग राग. मुकुटाने कामाला लागतं. देखा है पहली बार की आंखों में प्यार. देखा है पहली. 19 का बनाला. आ गया. कोण आहे तिकडे? काढ त्याला बाहेर काढ. रागवू नका तुम्ही प्लीज. ओ गॉड, तुमची गाडी मध्ये होती म्हणून बरं झालं. नाहीतर तुम्ही तुमची गाडी माझ्या अंगावरच घातली असती. काय? का तुम्हाला गाडी फिरवणं म्हणजे काय ओठावरनं लिपस्टिक फिरवणं इतकं सोपं वाटतं? माइंड युअर टांगा. बोट खाली कर आधी. आधी तू नीट वागायला आणि बोलायला शिक. समजतोस काय तू स्वतःला? तुम्हाला दाखवतोच मी काय समजतो ते. चाल रे. अरे पाणी आण इकडे लवकर. तिच्या डोक्याचे ढिले झालेले स्क्रू टाईट करतो. पाणी आण इकडे. शराब. एक फडतूस मेकॅनिक तू आणि तू माझ्याशी उद्धटपणे बोट खाली, बोट बोलतो. खाली. आय टीच यू अ लेसन. मला कुठे रेटला? मालकाला बोलवा. मालक कशाला पाहिजे? मी आहे ना, मी. या गाडीचं जे काय नुकसान झालं ह्या गाडीमुळे तुमच्या सगळं वसूल करून घेईन मी. पैसे काढ. माय फूट. अंगावर हात तुझ्या बापाचा नोकर वाटलो मी तुला. हात
माझा. श्रीमंतीचा मात चढलाय हा? तुला कसा मात चढला? हात सोड जोपर्यंत माझा. माझे पैसे वसूल होतात ना अरे, पुढे आहे. तोपर्यंत तुला जायचं का नाही इकडनं? तोंडात चल गपचूप किती बस. तुला? चल, बस तिकडे. बघू ना. चांगली मोठी शाणी बरोबर पैसे वसूल करून घेतो बघ. Help! Help! अरे हे लाल शर्ट माझी मदत कर बघू. तू दरवाजा उघड बघू आधी. बॉस की आंखों में प्यार. Shut up! गाणं काय म्हणतोस? दरवाजा चुप. उघड आधी. तू चुप. वाचवा! अरे कुणी आहे की नाही इथं? Help! तुला माहिती नाही मी कोण आहे? मी मेजर, माझे वडील मेजर आहेत. ते तुला शूट करतील. ए, मी गप. कशाला? मीच तुला शूट करीन. Help! 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 डॅडी, ओ डॅडी, बरं झालं तुम्ही आलात. डॅडी, अहो यांनी मला बंद करून ठेवलंय. हसताय काय तुम्ही? मी रडते आणि तुम्ही हसताय काय? दरवाजा उघडा बघू आधी. त्या क्षणी निशीला गॅरेज मध्ये डांबलेलं पाहिलं त्या क्षणी माझ्या लक्षात आलं तिला कोणीतरी सवाई भेटलेलं दिसतोय. तुमचा उदय माझ्या निशीसाठी अगदी योग्य अशी जोड आहे. हा जावई शोध मी लावलेला आहे बरं. यावर तुमचं काय मत आहे सूर्यकांतराव? तसं काय आमचं नाही मेजर साहेब. उदयचं मत विचारात घ्यायला हवं नाही का? हो ना. आपल्या वेळचा जमाना आता इतिहास जमा झालाय. त्यावेळेला आई वडिलांनी ठरवायचं आणि मुलानं ठरवलेल्या मुलीच्या गळ्यात डोळे मिटून हार घालायचा. पण लग्नासाठी मुलामुलींनी एकमेकांना पाहणं जरी आवश्यक असलं तरी सुद्धा लग्नाचा निर्णय इतक्या घाईगडबडीने घेतला जाऊ नये असं मला वाटतं. निश्चितच सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. आम्ही नवऱ्या मुलाकडचे आहोत. आमचा मान पान व्यवस्थित झाला पाहिजे. त्यात जरा सुद्धा कसूर होणार नाही. आमचा मुलगा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. आजी, तू आजोबांना असेच म्हणलेली होतीस की नाही? चुणचुणीत आहे हा मुलगा. आम्ही निघतो. आमची पसंती तुम्हाला कळलेली आहे. हा आता तुमची पसंती कळवा म्हणजे झालं. बर. येतो. हा, नमस्कार. नमस्कार. या. या इकडे. हा, इकडे या बाजूला. बाय. हा, या. काय मंडळी, काय म्हणणं पडलं मग तुमचं? नाही ठीक आहे, पण मुलगी जरा मॉडर्न वाटली नाही. नाही 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 ललिता, पूर्वग्रह असा बरोबर नाही. हा? मी काय म्हणतो उदयचं काय म्हणणं आहे ते बघूया ना. लाजतोय बघा कसा. हो ना. उगीच चर्चा करत बसण्यात काय अर्थ आहे? अगदी खरंय, अगदी खरंय. काय म्हणणं आहे बाबा उदय तुझं? माझं काय म्हणणं? तुमच्या आज्ञेवर नाहीये मी. वा वा. चला मग ललिताबाई, आता लग्नाच्या तयारीला लागा. सावधान सदैव लग्नं सुजनं तदेव तारावलं चंद्रवलं तदेव विद्यावलं देववलं तदेव लक्ष्मीपतते मनसा स्मरामि शुभमंगल सावधान वादन्ते सवा सिद्धि शुभा घटो शुभमुहूर्त सावधान. प्रेमात आणि संसारात असतं सारं क्षम्य. अरुणरावांचं नाव घेते, वाटतं सारं रम्य. तुम्ही हाताला हात लावा. बायकोचं नाव लिहा. नाव नाही बदलले. तू आहेस तशीच मला आवडलीस. मग नाव का बदलायचं? अगं घास दे उदय भाऊची ना. हा. हा, असं नाही, असं नाही. घास द्यायच्या अगोदर नाव घ्यायला हवं. हा.
उदय उखाण्यात या, 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 या. कमॉन निशी. चला लाजू नका नाही तर तुम्ही घ्या हो. नाही इलाज घ्यायला हवा घ्या, इलाज घ्या. घ्यायला पाहिजे. म्हणतात बांधली जाते स्वर्गात लग्नगाठ. म्हणतात बांधली जाते स्वर्गात लग्नगाठ. उदयचीनी माझी पडली गॅरेज मध्ये गाठ. ऐकू नाही आलं पुन्हा घ्या. ये छान दिसतोय जोडा. नशीबवान आहेत ना उदय भाऊजी आणि निशी. का ग? नाही म्हटलं लग्न होता जोडपं थेट बँगलोरला रवाना झालं हनीमून साठी. आता हे कशासाठी चाललंय? अगं तो उदय तिकडे बँगलोरला हनीमून साजरा करत असेल ना, मग त्याचा मोठा भाऊ म्हणून मी त्याला साथ नको का द्यायला? आपण याची रात्र सेलिब्रेट करूया ना. तुम्हाला म्हणजे ना काय ना काहीतरी निमित्तच हवं असतं. अगं पण मी तुला हे बघा काय- महाशय, हं? आपल्याला 7 वर्षाचा एक मुलगा आहे, कळलं? अगं त्याचीच तर मी तुला आठवण करून देतोय. काय? बिचारा केतनला किती एकटं वाटत असेल. त्याला एखादी बहीण नको का? केतनला बहिणीची काही जरुरी नाहीये. आणखी एक माझा पॉइंट आहे. हं? तू आणि निशी दोघी एकाच वेळा मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर किती डिस्काउंट मिळेल आपल्याला याचा विचार. निशी यात काय लिहिलंय माहितीये? निशी ए ये ना. वेडे, लग्नाच्या पहिल्या रात्री ना नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला कुठल्याही बाबतीत असं म्हणायचं नसतं. त्यावेळेत कुठला? सावट? अजून सावटपणा केलाय कुठे मी? ए निशी, आपण ना एकत्र टब मध्ये आंघोळ करूया. तुझा सावटपणा फारच वाढत चाललाय. ह्यात सावटपणा कसला आहे ग? निशी, लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायकोच्या सहवासाचा जो सुगंध दरवळतो ना, तो त्यांच्या भावी आयुष्याला सुगंधित करून टाकतो. मला माहिती नव्हतं. काय? एक मोटर मेकॅनिक कवी म्हणतही असतो हे. मला काय वाटतं माहितीये, आजच्या रात्री ना प्रत्येक नवऱ्याला काव्य सुचत असेल. का माहितीये? अशी सुंदर बायको समोर असली ना की निशी निशी निशी. छाया, ए छाया ऐक. छाया, छाया, छाया ऐक. छाया, अगं छाया ऐक ना. सॉरी. त्यांनी कपाळाला हात लावला. लावणारच, कारण ते आपल्या वर्गातील बरखाचं चित्र आहे. छाया, हे काय? चित्र चित्र आहे ते मी काढलंय. चांगलं आलंय ना? चित्र चांगलं की चित्रातली बरखा चांगली आहे? हे म्हणजे तू आधी अंड की आधी कोंबडी असा प्रश्न विचारला. अगं ऐक, अगं वर्गामध्ये बरखा छान पोच देऊन लेक्चर ऐकत होती. माझ्यानं राहवलं नाही. माझ्यातला चित्रकार जागा झाला. चित्रकार जागा झाला की पुरुष जागा झाला? ए, लग्ना अगोदरच तुझी बायकोशाही चालवून घेणार नाही. हा? लग्न? माय फुट. हा? एक शब्दही बोलू नकोस. तुझ्या भावाच्या लग्नात तुझ्या आई वडिलांची ओळख करून देणार होतास ना? अगं, अरे लग्नाला तरी बोलवलंस का? हा? जा जा काढत बस त्या बरखाचे फोटो. मी जाते. छाया, छाया ऐक. हे केतन, हे ये उदय काका आले. उदय काका आजोबाला सांगायला पाहायला लगेच. आजोबा अरे. उदय काकांनी काकी आले. आले का? अरे वा वा. कुठे? बाबा,
ओरडतोस काय? मला वाटलं यंत्र नाही लावलं म्हणून. या 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 नमस्कार करते. अरे हो, मी करतो. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. नमस्कार करते. ये ये. कशी आहे? मी अगदी मजेत. तुम्ही कशा आहे? मजेत. हाऊ आर यू? फाईन. वा हं? मधुचंद्र चांगलाच मानवलेला दिसतोय तुला. काका पण हे मधुचंद्र म्हणजे काय? तुम्ही आणि काकी मधुचंद्रला गेला होता? केतन, तुझा अभ्यास झालाय? काय पप्पा सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास. जरा मधुचंद्रची माहिती घेऊ दे ना मला. जनरल नॉलेज वाढव असं तुम्हीच सांगितलं ना मला. हो, केतन, तुझी काकी आणि मी आम्ही दोघे ना चंद्रावर जाऊन आलो. अच्छा यालाच मधुचंद्र म्हणतात काय? हो. मजा आहे. मी पण मधुचंद्रला जाणार पण मधुचंद्रला जाणार. बरं बरं, चल जा अभ्यासाला जा. चाल जाऊन अभ्यास कर. बँगलोर कसं आहे उदय भाऊ? हं? बँगलोर ना, अरे काय क्लायमेट आहे माहितीये. हो, वी रिअली एन्जॉय. आणि उटी तर इतकं सुंदर आहे माहितीये, दुसरा स्वर्गच. हा म्हणजे तुम्ही स्वर्गात विहार करून आलेले दिसताय. आमच्या नशिबी कुठे आहे स्वर्ग? लग्न झाल्यानंतर मधुचंद्राच्या निमित्ताने माथेरानला गेले ना, तेव्हा मी पहिल्यांदा उंबरठा ओलांडला होता घराचा. तेवढाच. आज भारतात इतरही काही प्रेक्षणीय स्थळ आहेत हे उदय भाऊजी मला तुमच्याकडनं कळतंय. दादा, वहिनीच्या बोलण्यात थोडंफार तथ्य आहे. हा. थोडंफार खूपच. हा स्वतःच्या कामाच्या निमित्तानं सगळीकडे फिरत असतो. मग वहिनीनेच कशाला स्वतःला घरात डांबून घ्यायला हवं? हं? बोलला, वहिनीचा चमचा बोलला. काय गे, आज किती पैसे काढले तुझ्याकडून? दादा तू जर मला काही दिलंस तर तुझी सुद्धा बाजू घेईन मी. पैसे काढण्यात पटायत. पैशावरनं बरी आठवण झाली. झालं 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 सुरू. काय? आता आलेला कोणाची आठवण झाली तुला? बाबा, मला त्या एजंटला फोन करायचा बँकेच्या. मला गॅरेजसाठी बँकेकडनं कर्ज घेऊन देणार आहे तो. अरे पहिलं कर्ज अजून फिटलं नाही आणि दुसरं कर्ज घेण्याचा विचार तुझ्या डोक्यात येतोच कसा? नापास झालास ना गाढवा. आता बाबा दादा आणि भाऊकडनं घे हजामत करून. शहाणं असशील ना तर बोलणी खायच्या आधी इथून गपचूप बाहेर सटक. वहिनी, आई नाश्ता द्या लवकर. अरे चक्क निशी काम करते. अरे आजचा हा ब्रेकफास्ट पण तिनेच केला आहे. मग मेलो. बाबाच प्रकाशचा रिझल्ट होता ना? नाही नाही टाइम्स ऑफ इंडिया वाचतोय. घ्या. कानात घालायला सांगते ना. हा, मग काय म्हणतो? आज प्रकाशचा रिझल्ट होता ना? हळू बोल ना आता. हे ना. तुम्ही घ्या ना, मग मी घेते. आज अगदी मनावर घेतलेलं दिसतंय निशिनी. खाकी मुकाट्यानं. घेतो ना. तू इतकं प्रेमाने केलंय, म्हणजे खाल्लंच पाहिजे ना. काय झालं? नाही काही नाही. निशी, हा पहिलाच प्रयत्न आहे ना तुझा? एवढं शिरा ताणून का विचारतोय? चांगला नाही झाला शिरा? नाही नाही, छान झालंय ना. तू घे ना. नाही नाही नको. हा? तू खाल्लं काय मी खाल्लं काय एकच. अगं पण टेस्ट कर माझ्यासाठी एकदा. काय छान झाला ना शिरा? हा? निशी तू वाईट वाटून घेऊ नको. अगं नेहमी स्वयंपाक करणाऱ्या माणसांचा स्वयंपाक सुद्धा कधी कधी बिघडतो. तुझा तर हा पहिला प्रयत्न. तू प्रयत्न केलास हे काय कमी आहे नाही का? ए प्रकाश, कसली रिहर्सल चालली आहे तुझी? हा? त्याचं काय हा, कॉलेजच्या शर्यतीत भाग घेतोय ना मी, हा. त्याचीच रिहर्सल चालली आहे. होय काय? आपण परीक्षेच्या शर्यतीत भाग घेतला त्याचं काय? आज रिझल्ट होता ना? दादा आपण प्रयत्न करत राहावं. हम्म. श्रीकृष्णानेही सांगितलंय प्रयत्न करा, फळाची अपेक्षा करू नका. प्रकाश, अरे स्पष्ट काय सांगत नाहीस? तू ना पास झालायस, नापास झालायस, बरोबर? अरे नापास कसा होईल? हं. काहीतरी चूक झाली असली पाहिजे. मलाही तेच म्हणायचंय. निकालात काहीतरी गडबड आहे. हा. नाहीतर मी एवढा अभ्यास केला तरीही नापास. अरे पण तुझा रिझल्ट नीट बघितलायस का तू? पाहिलाय बाबा. फर्स्ट क्लास मध्ये नाही, सेकंड क्लास मध्ये नाही आणि
पास्ट क्लास मध्ये पण माझा नंबर नाही. वा, आजपर्यंत भोसल्यांच्या कुळात जे कुणालाही जमलं नाही ते तू करून दाखवलंस प्रकाश. वा. आता आम्हाला शेजाऱ्यांनी विचारलं की प्रकाश रिझल्टचं काय झालं, तर आम्ही काय सांगायचं त्यांना? सांगायचं की आमचा प्रकाश फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये पास झालाय म्हणून. म्हणजे मी डिस्टिंक्शन मिळवलंय? म्हणजे तू डिस्टिंक्शनची लिस्ट पाहिलीच नाहीस? कॉंग्रॅच्युलेशन प्रकाश भाऊजी. आणि मी समजलो की नापास झालो. हो. पण हा माझ्या नवीन सुनबाईचा पायगुण बरं. ही खरोखरच लक्ष्मीच्या पावलाने आमच्या घरात आली. कमाल आहे तुमची आई. नाही म्हणजे प्रकाशचं श्रेय का तुम्ही हिरावून घेताय? त्यानं चांगला अभ्यास केला म्हणून त्याला चांगले मार्क मिळाले. आणि समजा तो खरंच नापास झाला असता तर मी वाईट पाय गुणाचे ठरले असते. नाही म्हणजे निशीचं म्हणणं बरोबर आहे. आपण शुभाशुभ कल्पनांच्या आहारी जाऊन घरात येणाऱ्या सुनेला बऱ्या वाईट पायगुणाची ठरवत असतो. पण निशी तू नवीन विचारांची आहेस. मी काय, उद्याची आई काय, जुन्या विचारात रोळलेली माणसं आहोत. त्यामुळे आम्ही कुठल्याही घटनांची सांगड पायगुण अशीच घालतो. सवयच झाली आम्हाला त्याची. पण त्यात वाईट हेतू मात्र नसतो. बाबा बाबा हा? चला ना, मला शाळेला उशीर होतोय. हो चला चला सुमन, चल चला लवकर मला lunch बरं. करायचं. चल. ए उदय, संध्याकाळी लवकर परत ये. हं? आपण दोघं फिरायला जाऊया. गाल फुगवायला काय झालंय तुला? निशी, तू आईशी जो आता वाद घातलास ना, तो मला अजिबात आवडलेला नाही. आणि तुझी आईचे ए, डोंट से तुझी आई, माझी सासू असं म्हण. हं? आणि काय चुकलं का त्यात तिचं? तू लक्ष्मीच्या पावलाने या घरात आलीस असंच म्हणाली ना ती. काय वाईट बोलली त्यात? हेच तर चुकलं त्यांचं उदय. तू सुमन वहिनींचा उतरलेला चेहरा पाहिला असतास ना, तर तुला कळलं असतं की तुझ्या आईचं. ए. आय एम सॉरी, माझ्या सासूचं बोलणं त्यांच्या किती जिव्हारी लागलं ते. अरे मी लक्ष्मीच्या पावलाने आले तर कितीतरी अर्थ निघू शकतात. माझं नाव श्रीमंत आहे रे, पण सुमन बहिणीचं गरीब आहे. एनिवे, तुला बहीण असती ना तर तुला कळल्या असत्या बायकांच्या मनोव्यथा. अरे संध्याकाळी मी लवकर परत येतोय. तयार राहा. बाय. बाय. लवकर ये रे. बाय. दे. वा सुमन, जेवण अगदी झकास झालं होतं. वा. हे उदय आणि निशीच्या लग्नाच्या निमित्ताने आपण सत्यनारायणाची पूजा करणार आहोत ना, त्यावेळेचा बेत सुद्धा असा स्वादिष्ट झाला पाहिजे. हा? स्वयंपाकाला बोलूया का आपण? नाही म्हणजे तुला काय वाटत? या बाबतीत बाबा तुम्ही निशीचंच मत विचारात घेतलेलं बरं. असं कसं? त्या घरातली मोठी सून आहेस तू. लक्ष्मीच्या पावलाने थोडीच मी घरी आली. हे बघ सुमन, बस बघू इकडे ये. बस सुमन, ये. बस बस इकडे ये. बस. हे बघ, मी एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेव. तुझ्या सासूचं बोलणं फारसं मनावर घेऊ नको. आणि तुझ्या एक गोष्ट लक्षात आली असेलच, अगं तुझ्याशिवाय पान हलत नाही तिचं. हा, थोडं सागळ पगळ बोलते, हा तिचा एकमेव दोष. पण मोठ्या मनानं तू तिला माफ केलं पाहिजे. बाबा नाही सुमन, एवढं हळवं व्हायचं नसतं. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला जी गोष्ट ऐकायची नसते, करायची नसते, तिच्याकडे दुर्लक्ष करायचं. मी नाही, तुझ्या सासूचं बोलणं ऐकायचं नसलं की
घ्या गुरुजी. फुलं दिसत नाहीत. हो हे घ्या. आणि तुळशी पत्र. हा आणते. काय कसं काय? हो ना, चांगलं चाललंय ना. बाबा आईला मोठेपणाची भारी हौस आहे. सगळं महिला मंडळ बोलून ठेवलंय बघा. आणि या साळकाय मळकाय तिचं उणं दुणं काढायला टापली. हा? तुमचं भारी कौतुक करावंसं वाटतं मला. का बरं? अहो तुमचं कसं सारं योजनाबद्ध असतं नाही. आहेच. आणि त्यांची सून भारी सुंदर आहे असं म्हणतात. आणि मॉडर्न सुद्धा. चला बोलवा. हो. केतन जा लवकर. निशी काकीला सांग सगळी तयारी झाली, लवकर ये, गुरुजी बोलत आहेत. हॅलो. काय रे? हे काय? तुला माहिती आहे ना पूजेला बसायचंय? हो त्यासाठीच तयार होऊन आली आम्ही. या वेशात? काय वाईटोय माझा ड्रेस? चांगला नवा कोरा आहे. खास पूजेसाठी घडी मोडली मी याची. हे बघ मला वाद नकोय. पटकन जा आणि साडी नेसून ये. आई प्लीज. सुमन ही सगळी तुझी चूक आहे. तुला माहिती आहे ना तिला जर कळत नाही तर तू नको तिला समजून सांगायला. जा घेऊन जा तिला. निशी मोठ्या माणसांचं ऐकावं. जा जा लवकर. काय झालं हो ललिताबाई? काही नाही, तिला असं वाटलं की पूजेला थोडासा अवकाश आहे म्हणून. म्हणून ती पंजाबी ड्रेस मध्ये आली होय. नाहीतर काय, सत्यनारायणाच्या पूजेला कुणी पंजाबी ड्रेस घालून बसतं का? बघा तरी. म्हणजे मग ते. वा आचमन करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, विष्णवे नमः, गोविंदाय नमः. गंधाक्षता वहा. एकदा एक व्यापारी साता समुद्रापलीकडे व्यापार करण्यास गेला असता त्या प्रत्यक्ष चांगली खमकी मिळाली हो. नेहमीच आपल्या मुलांचं कौतुक ती तोंड फाटेपर्यंत करत असतात. पण ही सून बघा कशी तोरा उतरली ते. बघितलं सगळ्या बायका मला कशा टोचून बोलत होत्या ते. माझ्या अंगाचा नुसता भडका उडाला होता. अगं पण ओरडतेस कशाला? कानाला लावलंय ना मी. माझ्या अंगाचा कसा भडका उडाला होता. हा नाही पण मी म्हणतो त्याकरता निशीवर रागवायचं काय कारण आहे? अहो बोल आता. काय विस्कावणार होता रे? मी काय मिनी स्कर्ट किंवा शॉर्ट घालून आले नव्हते. चांगला चुडीदार नेसून आले होते मी. तर केवढा आकांतांडव केला तुम्ही लोकांनी. तू उगाच अर्थाचा अर्थ करतेस. सत्यनारायणाची पूजा ही सोहळ्यातच करायची असते. किमान काही वेळेला तरी पूर्वीचे रीतिरिवाज पाळायचे असतात. तू स्वतःची चूक लपवण्यासाठी उगाचच वकिली मुद्दे मांडतेस. अगं त्यात निशीचा काय दोष? बिचारी आई विना वाढलेली पोरगी. त्यातून तिचा बाप पडला फौजी. त्याची विविध प्रांतात बदली होत असे. अर्थात आचारा विचारात सुद्धा फरक पडतोच. मग हा मुद्दामून काय तिने पंजाबी ड्रेस घातला नव्हता? या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत. अहो त्या बायकांनी माझा कसा उपहास केला ऐकलं ना तुम्ही? हे घातलाय मी कानात. त्या बायकांनी माझा कसा उपहास केला ऐकलं ना तुम्ही? त्या बायका आईंना 4 शब्द बोलल्या म्हणून तो राग माझ्यावर काढतोयस तू? दिस इज रिडिक्युलस. ऍब्सोल्युटली नॉट फेअर. लोकांचं काय काही केलं तरी ते बोलणारच. जास्त अक्कल पाजू नकोस. तुझं स्वतःला इतकी शाणी समजतेस तर का पंजाबी ड्रेस घालून बसलीस पूजेला? कशाला नेसली साडी तू? तुझ्या नावाने कुंकू लावते ना म्हणून नेसले मी ती साडी. चुकलंच माझं. या घराण्याची सून म्हणून मिरवते ना मी. त्या घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी नेसले मी ती साडी. आणि काय रे मोठ्या परंपरेच्या गप्पा मारतात ना त्या तरी कुठे परंपरेप्रमाणे नऊवारी साडी नेसल्या होत्या. फरक फक्त इतकाच की पूजेच्या ठिकाणी माझी चूक दाखवायला माझी सासू हजर होती आणि माझ्या सासूची सासू हजर नव्हती. हे दुर्दैव मास. निशी कशाला रागवायचं निशीवर? आता तो विषय संपलाय ना सुमन. निशीनी स्वतःची चूक सुधारून साडी नेसली ना, कशाला पुन्हा तेच ते चुगाळायचं? आम्ही तोंड बंद ठेवू हो, पण आईच्या महिला मंडळांनी तोंड बंद ठेवायला हवं ना. गावभर बोंब होईल आता. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन
आपल्या घरातलं स्वास्थ्य बिघडवायचं नसतं ललिता. हं. अगं सुमन आणि निशी आपल्या सुना नसून मुलीच आहेत. हं? माझी तर अशी अपेक्षा आहे की तू त्यांना सासूच्या नात्यानं न वागवता आईची माया द्यायला पाहिजेस. आई सासूच्या तोरात त्याच्याशी कधीच वागत नाही. तू मात्र कायम नका बाहेर काढून उभी असतेस. एक गोष्ट लक्षात ठेवण्याशी, याच्या पुढे मी तुझा आगाऊपणा अजिबात सहन करणार नाही. मोठी परंपरेच्या गोष्टी शिकवते मला. त्याचाच तर फार्स केलाय तुम्ही लोकांनी. मी पण भलतं चालतं ऐकून घेणार नाहीये. गेलीस उडत तू. तूच गेला सुडत. This is too much. आगाऊ कुठली शाळा समजतेस. झोप झाली का तुझी काल? हो का? तुम्हाला काय त्रास आहे का? नाही नाही, त्रास काय नाही. तुझा उपास होता म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. तुम्ही जेवलात ना? हो. मग झालं तर. ती निशी कुठे? असेल कुठेतरी. हो, येईल येईल. आवरत असेल. हा, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आता कसा फोरम एकदम पूर्ण झाला. वा. केलं ते ना ब्रेकफास्ट? वाडा. थोडं वाढा मला. निशी, स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केव्हा करणार आहेस पुन्हा? आई, बाबा, मी काही दिवसांसाठी डॅडींकडे माहेरी जायचं म्हणते. उदयशी बोललीस का तू? नाही नाही, त्याच्याशी कशाला बोलायला पाहिजे? आपण सांगूया ना त्याला. आपण सांगूया. नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं. माहेरची आठवण येणं साहजिकच आहे तिला. तुला सुद्धा अजून माहेरची आठवण येते. सारखं माहेरचं गुणगान गात असते. हा मामा, ती मामी. मी येईन हो सोडायला तुला. नाही, नको, मी जाईन. तुम्हाला कशाला उगीच त्रास? अगं त्रास कसला आलाय त्यात? माझ्या मुलीची सासरी पाठवणी करायची असती, नसतो गेलो मी. नाही, आणि त्यानिमित्तानं तुझ्या वडिलांची गप्पा सुद्धा मारता येतील मला. काय ओके. छे, अजून कसा आला नाही? नेहमी उशीर करतो. किती वाट बघायची माणसाने. का उशीर झाला तुला? अगर रस्त्यात ठिकठिकाणी बोर्ड लावले होते, वाहने हळू चालवा म्हणून हळूहळू चालत आलो. काय करणार, 2 पायांची गाडी ना. अगं कुठे चाललीस? तुला माझ्याबद्दल काही म्हणजे काहीच वाटत नाही. नेहमीच सटा करत असतो. मीच मूर्ख तुझ्या प्रेमात पडले. आमच्या गल्लीतला राजेश नेहमीच माझी मनधरणी करत असतो. म्हणतो मी खूप सुंदर आहे म्हणून. काय असं म्हणतो? मी तुला सांगतो, त्याच्या डोळ्यात नक्कीच बिघाड असेल बघ. काय? अगं अगं रागावतेस काय सारखी सारखी? तुला रस्त्यात बरखा भेटली ना म्हणून उशीर झाला. मी जर लवकर आलो असतो तरी तू हेच म्हणाली असती. लवकर कसा आलास? बरखानं लिफ्ट दिली ना. अगं 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 ए मवाली, काय चाललंय? अरे वा. निष्काकीला जाऊन सांग काका आलेत. एक फर्स्ट क्लास गरमागरम चहा पटकन. हा. चलो भागा जल्दी. बाबा तुम्ही घेणार चहा? नाही नाही. अरे उदय, निशी नाहीये घरात. कुठे गेली? माहेरी. माहेरी? हं. मेजर साहेबांची तब्येत तर ठीक आहे ना? हा ठीक आहे. दुसऱ्यानं गोळ्या घालणाऱ्या माणसाला स्वतःला काहीच होत नसतं. नाही, अशी न सांगता गेली म्हणून. मीच सोडून आलो तिला. काय? जाताना सगळं काही सांगितलं तिने मला. बायकोचा अशा रीतीने अपमान करण्याची तुला काही गरज नव्हती. बाबा, काल निशी जे वागली ते. हो, ते दुर्लक्ष करण्याजोगच होत. तिने तुझ्याकडे आधारासाठी पाहिलं आणि तू तिला तोंडघशी पाडलं. नाही बाबा. हे बघू दे. एखादी मुलगी आपलं माहेर सोडून जेव्हा सासरी येते तेव्हा तिला सासरच्या प्रत्येक माणसाला सांभाळावं लागतं. तसंच सासरच्या माणसांनी त्या घरातले रीतिरिवाज आघात प्रघात तिला शिकवायचे असतात. हे करायचं सोडून तुम्ही तिच्या विरुद्ध कट केल्यासारखे वागताय. नाही, कशासाठी? काय कारण आहे? हे बघा हे बघू दे. मी काय म्हणतो, जे झालं ते झालं. आता जा आणि निशीला परत घेऊन ये. जा. बाबा, ती मला विचारून गेली नाहीये. चल निशी,
हे काय अजून तयार नाही झालीस? अगं आपल्याला वर्मा साहेबांच्याकडे जायचंय. मी नाही येते. का ग? माझी पूर्वीची निशी होती ना, ती जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत रस घ्यायची, त्यातून आनंद मिळवत होती. ही निशी मला वेगळीच वाटते. आयुष्यात काही रस उरल्याचं वाटत नाही पप्पा. इतके दिवस झाले तरी उदय मला न्यायला आला नाही. आणि आपण काही चौकशी करावी असं तुम्हाला वाटत नाही. नवऱ्या बायकोच्या भांडणात शहाण्या माणसानं कधीच पडू नये. पण पप्पा मी तुमची मुलगी आहे. आणि म्हणूनच मला तुझी काळजी वाटते. हे बघ, ज्या वेळेला तू सूर्यकांत रावांच्या बरोबर आलीस त्यावेळेला मी तुला एका शब्दानेही विचारलं नव्हतं. आताही विचारत नाहीये. पण तुझी चूक तुला कळलेली बरी असं वाटतं मला. पप्पा मी चूक केलेली नाहीये. उदयचा फोन आला नाही म्हणून तक्रार करतेस, पण तू तरी त्याला फोन केला होतास का? तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना? त्याचंही तुझ्यावर प्रेम आहेच. मग कशाला हवा 36चा आकडा? हे बघ, तू तुझा अहंकार मानापमान सगळं काही गुंडाळून बाजूला ठेव आणि त्याला जाऊन भेट. आणि एवढंही करून त्यानं तुझ्याकडे दुर्लक्ष केलंच तर मग मी आहे आणि तो बंदुकीच्या धाकानं तुझ्यावर प्रेम करायला लावीन त्याला. कुठे चाललीस? माझ्या नवऱ्याला भेटायला. बस बस, आज आपण तो बहुत खुश है. तुझ्या तोंडाला जर कोणी सायलेन्सर लावला ना तर मी जास्त खुश होईल. कायम फिल्मी डायलॉग मारत असतो. अरे बॉस, मैदान में तो आजा. मैदान में थांब, तुला बघतोस मी. अरे देखो, बॉस का बॉस आया है. बॉस अखेर नाक घासत आलीसच ना. नवरोजीचा रुबाब दाखवतो काय. बच्चनजी पाहून घेईन. बॉस, कुछ कोल्ड ड्रिंक, थम्स अप, लिम्का, आइसक्रीम कुछ है? का तुझ्या बॉसचं दुसरं लग्न आहे की काय? पण मॅडमचं काय? स्वतः गॅरेज मध्ये आली आहे पण बोलत नाही. मी तर अजिबात बोलायला जाणार नाही. गेली उडत. चार्ली विचारताना काय काम आहे ते, काही छोटं मोठं असेल ना तर तूच करून दे. त्यांना म्हणावं बॉस को बिलकुल टाइम नहीं है, बॉस बहुत बिझी है. अच्छा, जाणून बुजून मिजाज दाखवतो काय. अरे त्याला म्हणा मेजर देशमुखांची मुलगी आली आहे म्हणून. मेजर देशमुखांची मुलगी काय? सौभाग्यवती उदय भोसले अशी ओळख करून द्यायला काय होतं हिला? हा, मुद्दाम मला टिवसते. अरे त्या मेकॅनिकला म्हणा माझ्या गाडीत जरा नजर टाक. आईला बॉस, मॅडम तुम्हाला मैकेनिक म्हणते. आईला इस झगड़े में बहुत मजा आ रहा है. अपने को लगता है अपने को भी शादी करनी ही पड़ेगी. क्या बात? काय ग, मारे गुरमीत मला न सांगता निघून गेली होतीस ना, आता कशाला आलीस नाक घासत? कस्टमरशी असंच बोलतात वाटतं तुमच्याकडे. हे बघ, जरा नजर टाका माझ्या गाडीत. ब्रेक सेट करायचे, रेडिएटर चेक करायचं. सगळं चेक करतो आणि सेट करतो तुमचे बरोबर. जे काही पैसे होतील ते देऊ टाकी ना मी. आईला अरे काय काय करते? अगं हे काय? अरे गाडी कशाला स्टार्ट करते तू? दाखवायला आईला बॉस को उड़ा के लेके गई मैडम. नो, पूर्वीच्या काळी आपल्याला आवडलेल्या तरुणीचं राजे लोक हरण करायचे. आज नेमकं उलट झालंय. बायकोनं नवऱ्याला पळवलं. आता दिलजमाई झाली ना जावई बापू? नवरा बायको हे दोन प्राणी परमेश्वरानं भांडण्यासाठी जन्माला घातलेत. या भांडणातली गोडी मोठी अवीट असते आणि ही गोडी नवरा बायकोनच टिकवायची असते. आता हे आमचं पात्र लहानपणापासून लाडातच वाढलंय.
आणि ते जरा हट्टी आहे. यापुढे तिची काही चूक झाली तर तुम्हीच तिला सांभाळून घ्यायला हवं. जावई बापू, तुम्ही कर्जासाठी बँकेकडे अर्ज केलाय? निशी माझी एकुलती एक मुलगी आहे. हे जे सारं काही आहे ना, हे तिचंच आहे आणि पर्यायानं तुमचंच आहे. तुम्ही बँकेकडनं कर्ज घेऊ नका. मी तुमच्या धंद्यात भांडवल गुंतवतो. थँक्यू पप्पा, पण यावेळेला खरंच मला जास्त रकमेची गरज नाहीये. नाही म्हणजे पुढल्या वेळेला जेव्हा मला जास्त रकमेची गरज असेल तेव्हा मी तुमच्याचकडे येईन. हं. जशी तुमची मर्जी. काय रे, डॅडीनं का नकार दिलास तू? केवळ ते माझे वडील आहेत म्हणून ना? सासऱ्यांकडनं पैसे घेतले असतेस तर कमी पण आला असता ना तुला. हेच पैसे आता बँकेकडनं घेशील काय रे? बँकेकडनं मिळणारे पैसे जास्त किमतीचे असतात का? ए चिडकी, इतक्या दिवसांनी तर तू परत आलीस आणि आता आल्या आल्या भांडणाला सुरुवात करायची आहे का? हं? हे बघ, तुला एक गोष्ट माहिती, मला तुझी खूप खूप आठवण यायची. खरंच. मलाही तुझी खूप आठवण यायची. हं? खूप खूप. दमलीस, फार त्रास करून घेतेस तू जीवाला. आता स्वयंपाकघरातलं लक्ष जरा कमी कर. पाय दुखतायत? हो ना. चेपून देऊ? अगं बाई, हे काय बोलतेस? त्यात भलतच काय? बायकोनी नवऱ्याचे पाय चेपलेले चालतात, मग नवऱ्याने बायकोचे पाय चेपले, त्यात गैर काय? तुझ्या दोन्ही सुने येणार नाहीये तुझे पाय चेपायला. असं म्हणू नका हा. तशी माझी सुमन खूप चांगली आहे, कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही. कुठलीही व्यक्ती वाईट नसते ललिता. निशी सुद्धा चांगली आहे, तिचं मन निर्मळ आहे. हा, तर तिचा स्वभाव थोडासा हट्टी आहे, तो इतक्यात बदलणार नाही ही गोष्ट खरी आहे. पण आपली मुलं मात्र तशी नाहीयेत. त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये दुरावा नाहीये. निशी सुद्धा या घरी आली ना तेव्हा आपला हा बंगला आनंदाने डोलायला लागला. हो ना. म्हटलं या क्षणीच डोळे मिटावेत. काहीतरीच काय बोलताय अहो. अजून उदयची मुलं अंगा खांद्यावर खेळवायची आहेत, प्रकाशचं लग्न व्हायचंय आणि त्यानंतर मग डोळे मिटण्याच्या गोष्टी. अरे तू एवढी साधी गोष्ट दादाच्या आणि बाबांच्या लक्षात येत नाही म्हणजे कमाल आहे. कमाल आहे. आता प्रकाश नोकरी करत नाही तर त्याला पॉकेट मनीसाठी काही पैसे वगैरे द्यावेत, ही गोष्ट त्यांच्या डोक्यातच शिरत नाही. बघ ना. आता मला वाढदिवसाला जायचंय. कुणाच्या? मैत्रिणीच्या? हो. नाही नाही, मित्राच्या. आता त्याच्याकडे प्रेझेंट द्यायला नको काय, रिकाम्या हाताने जाऊ? या घरात मला समजून घेणारी फक्त एकच व्यक्ती आहे. कोण रे? ती म्हणजे निशी वहिनी. ओह रिअली? आय एम सो फ्लॅटर्ड. काय रे, सुमन वहिनीकडे का नाही गेलास? नाही म्हणजे एव्हाना त्या तुला चांगल्याच ओळखून असतील ना. आय मीन तुझे सगळे बहाणे त्यांच्या चांगलेच परिचयाचे झाले असतील. काय रे, हे घे प्रेझेंटला एवढे पुरतील. पण ठीक आहे, एवढ्यावरच भागवीन मी. प्लीज घे. हा नाही नाही, हे घे. कशाला कशाला? प्रेझेंटला. Oh God. काय पडलं आता? काय तुटलं? हा? Oh God. वहिनी बाई, चुकून धक्का लागला. हा फ्लॉवर पॉट. अगं हो हो, चुकून पडला असेल त्यांच्या हातून. चुकून. निष्काळजीपणा बचाव नाही होऊ शकत. किती किती जपायचे मी या फ्लॉवर पॉटला. ह्या नाही चांगलं माहितीये ते. अगं अगं पण एक क्षुल्लक फ्लॉवर पॉट आहे, त्याच्याबद्दल कशाला Please. बोलतेस? हा तुमच्यासाठी क्षुल्लक असेल, माझ्यासाठी नाहीये. फार दुर्मिळ कलाकृतींपैकी एक होता तो. एनिवे, तुम्हाला नाही कळायचं ते. अगं पण त्यांच्या वयाचा विचार कर तेच जरा. तर म्हणते मी, इट्स इनफ. बापू काका, तुम्ही आता विश्रांती घ्या. ह्या वयात नोकरी करून स्वतःलाही त्रास आणि दुसऱ्यालाही कशाला.
चला बापू काका कब्बर चहा आणा. आहा. पुन्हा काय झालं? हा वा. काय रे? मालक, गावी जायचं म्हणतोय मी. किती दिवसाची रजा हवी तुला? कायमची. आता शरीर थकलं मालक. माझ्याच्यानं कामं होत नाही. वाटतं मुलांच्यात आणि नातवंडांच्यात जाऊन राहावं. बापू काका कंटाळलाच आम्हाला. तो नाही कंटाळला, तुमची लाडकी सूनबाई त्याला कंटाळलीये. साधा फ्लॉवर पॉट तुटला तर ताडताड बोलली त्याला. वहिनीबाईंचं काय बी चुकलं नाही मालक. त्यांचं बरोबर होतं, माझंच चुकलं. बापू काका अरे निदान प्रकाशचं लग्न होईपर्यंत तरी थांब. नको मालक, आता मला जास्त मोहात टाकू नका. बघ विचार कर. ठीक आहे आता जायचं म्हणतोस तर जा. जाताना पगार घेऊन जा. झालं, जाऊ दे रे त्याला. तुमच्या या असल्या वागणुकीमुळं निशी आणखीनच डोक्यावर चढून बसणार आहे तुमच्या. हे बघ ललिता, एखाद्या तिराईत माणसानं सुद्धा आपलं बोलणं ऐकलं ना तर त्याला सुद्धा हेच वाटेल की निशीबद्दल तुझ्या मनात आडी आहे. एखाद्या माणसाकडे पूर्वग्रह दूषित नजरेनं पाहिलं ना की आपल्यालाच जास्त मनस्ताप होतो ललिता. हा आज केतन आजीजवळ झोपलाय वाटतं. मग काय विचार काय आहे? अरे बापरे, अगदी नाकाच्या शेंड्यावर राग आहे. काय झालं काय? काय होणार? यापुढे निशी जशी नाचवेल ना तसं नाचावं लागणार आहे. अजून काय होणार आहे? तू त्या निशीबद्दल उगाच गैरसमज करून घेतलायस. खूप चांगली मुलगी आहे ती. चांगली? तिचा चांगुलपणा ना आज चांगलाच दिसून आलाय. बापू काकांच्या वयाचा विचार न करता तिने त्यांच्यावर तोंडसुख घेतलं. आणि हे जर मी केलं असतं ना तर आईनी माझेच कान उपटले असते. हे जाऊ दे ग, मी आता खूप दमलोय. कधी एकदा झोपीन असं झालंय मला. जाऊ दे कसं? अरे बापरे, हे बघा, बापू काका नोकरी सोडून गावाला चाललेत. बाबा सुद्धा निशी पुढे नांगी टाकतात ना याच मला नवल वाटतं. आता घरातली कामं कोणी करायची? ती काय लक्ष्मीच्या पावलाने आली आहे म्हणजे राहिलाय कोण? मीच. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये असता. ऑफिसातल्या मुलींबरोबर टिवल्या पावल्या करायच्या आणि मग म्हणायचं दमलं ग बाई. एवढं मोठं घर बांधून ठेवलंय, सगळं पुसत बसावं लागतंय. केवढा व्याप. अगं आई तू अरे काही नाही, म्हातारपणी जरा विश्रांती घ्यावी म्हटलं तर तेही आमच्या नशिबात नाही. तुझी बायको मात्र नशीबवान आहे. हा, महाराणीच्या तोरात पलंगावर आडवी पडून अगदी वाचत बसली. अरे घरात नोकर चाकर नाहीत, निदान आपण कामाला मदत करावी एवढा सुद्धा पोच नाही तुझ्या बायकोला. श्रीमंत बापाची श्रीमंत पोरगी ना, काय करणार? उदयभाऊजी, बापू काका सोडून गेले ना तर हिच्याचमुळे. बरं निशे हे निशे नको, तिला कशाला हाक मारतो? नको. निशे कळलं तू घरी आले असते, त्यासाठी एवढं ओरडायला कशाला हवं? तू घरातली कामं सोडून वरती बेडरूम मध्ये मॅगझिन वाचत बसतेस. तुला आईला आणि बहिणीला या सगळ्या घरकामात मदत नाही करतात? बरेच कान भरलेलीच. आम्ही काही बोललेलो नाही. कुणी काही बोलायची किंवा मला काही सांगायची गरज नाहीये. मला सगळं दिसतंय. हे मला डोळे आहेत कळलं. हातही येत ना तुला. मग तूच का नाही मदत करत तुझ्या आईला आणि बहिणीला? निशे काय घरातली कामं फक्त बायकांनीच केली पाहिजेत असा काही अलिखित कायदा आहे? तू तुझ्या मर्यादा ओलांडतेस निशे. तू तुझ्या मर्यादा ओलांडल्या सुद्धा. या अशा पद्धतीने बोलतात बायकोशी?
लग्न केलंस ना माझ्याशी? सुने मी या घरची. ही असली कामं करायला या घरात आलेली नाहीये मी, कळलं? तू उगाच खुळ्यासारखी काहीतरी बडबडू नकोस. डोळे उघडून बघ, आई आणि बहिणी सुद्धा ही कामं करतात. तो त्यांचा प्रश्न आहे. का बापू काका रजेवर गेल्यावर मीही केलंच होतं की 2-3 दिवस घरकाम. पण आयुष्यभर तेच करत राहायची माझी अजिबात तयारी नाहीये. मुख्य म्हणजे घरकाम करताना जी कुचकट बोलणी कानावर पडतात ना, ती ऐकायला मला अजिबात आवडत नाहीत. अरे काय कुचकट बोललो का आम्ही? प्लीज, मला खोलात शिरायचं नाही, भांडण नकोय मला. मुख्य म्हणजे घरात नोकर माणूस ठेवणं ही घरातल्या कर्त्या पुरुषाची जबाबदारी. ऐपत हवी त्याची तेवढी. हे बघ, इथे या घरात मोलकरीण म्हणून मी राबणार नाही. बाहेरच्या श्रीमंतीची मिजाज दाखवतेस. हा? इतका जर बापाच्या पैशाचा माज आहे ना, तर माहेरीच बसायचं होतंस. लग्न कशाला केलंस? हे बघ निशी, तुला जर आरामच करायचा असेल ना, तर माहेर जाऊन आराम करायचे नाही, कळलं? तू या घरात यायच्या अगोदर कधीही वादविवाद झाले नव्हते या घरात. तू या घरात पाय ठेवलास आणि कटकटीला सुरुवात झाली. डोक्याला ताप नुसता. अच्छा, मग मी या घरातून निघून गेल्यावर तुझ्या डोक्याचा ताप कमी होईल? हो. आली मोठी शाळी. छे, हा असा एकदम टोकाला जाण्याचा तुझा जो स्वभाव आहे ना, तो मला अजिबात आवडत नाही. अरे तुझ्यासारखी ती सुद्धा हट्टीच आहे. माहेरी एकदम निघून गेली म्हणजे मग जाऊ दे कटकट. शाणी समजते स्वतःला. निशी कुठे चाललीस? माहेरी. हे बघ, माझं ऐकून घे. वहिनी, अगं, तू कशाला विनवण्या करतेस तिच्या? जाऊ दे तिला. निश्चित थांब. एक गोष्ट लक्षात ठेव, आज जर तू या घराचा उंबरठा ओलांडलास ना, तर मी पुन्हा तुला घ्यायला येणार नाही. आपल्या बायकोशी कोणी अशा भाषेत बोलतं? माहेरी जा आणि आराम कर असं म्हटल्यानंतर कुठली स्वाभिमानी मुलगी ते मान्य करेल? बाबा, ते मी रागाच्या भरात बोललो होतो, पण ते निशीला कळायला पाहिजे ना. तुला सुद्धा काही गोष्टी कळायला हव्या होत्या. बायकांच्या बोलण्यामध्ये, बायकांच्या कामामध्ये पुरुषांनी हस्तक्षेप करायचा नसतो. त्यामुळे अकारण वाद निर्माण होतात. हा म्हणजे तुम्हाला आमच्यातच दोष दिसतात, तिचे दोष दिसतच नाहीत. मला सगळ्यांचे दोष दिसतात, तुझे सुद्धा दोष दिसतात. बाबा, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आज सुमन वहिनीला या घरात येऊन इतकी वर्ष झाली, आजपर्यंत कधी वाद झालेत? सुमनची गोष्टच वेगळी आहे. ती तुझ्या आईसारखीच आहे. मोठी माणसं जे वागतात ते नेहमीच बरोबर असतं, या तुझ्या आईच्या विचारांना तिने स्वतःच्या वागणुकीनं खतपाणी घातलेलं आहे. स्वतःची आवड निवड बाजूला ठेवून परिस्थितीशी जुळवून घेण्याचा तिचा स्वभाव आहे. तिचा सुद्धा कधी कधी मान जातो, पण म्हणून ती निशीसारखी फटकळपणाने बोलत नाही, एवढंच. पुढत राहते. सगळ्याच जणी काही सुमन सारख्या नसतात, काही जणी निशीसारख्या असतात. स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचा अहंकार जपणाऱ्या. मोठी माणसं सुद्धा चुका करू शकतात याच्यावर त्यांचा विश्वास असतो, आणि म्हणूनच स्वतःच्या अधिकाराबद्दल, स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल त्या अधिक जागरूक असतात. जाऊ दे, या विषयावर किती बोललं ना, सगळी रात्र पुरायची नाही. आता काय करणार? काय करणार? आता एकच करा, घरासाठी एक नोकर बघा. हेलो, नहीं, ये संजीव नाईक के घर का नंबर नहीं है, रॉन्ग नंबर. कुणाचा फोन येणार आहे वाटतं? उदयचा. तू माहेरी का आलीस याचं कारण मला अजून सांगितलेलं नाहीयेस. उदयशी पुन्हा भांडलीस? मला काही सांगणार की नाही? हेलो, हाँ बोलिए कुपर साहब. हाँ हाँ. हळू असं होतंय, बघितलं? छे बाई, केवढं काम राहिलंय. नाही बाई,
माझ्या हातनं आता काम होत नाही ग बाई. तुम्ही आता आराम करा बघू. आई. उगाच हट्टाने काम करत राहता. तो केतन शाळेत ना आला ना की डोळ्याला डोळा लागू देणार नाही. छे, तुझे सासरे बोनची सुद्धा कमाल आहे. गावाला गेले मोलकरीण आणतो म्हणून सांगून तिकडेच मुक्काम ठोकून बसले की काय. एवढ्या मी दमून भागून घरी आलोय. अरे आमच्या पोटा पाण्याची काय व्यवस्था करा. कुणी आहे का घरात? सुमन. हा, या आले शिवेन. चल बघते तुमच्याकडे. हा दुखायला लागले. दमलात ना? जमले. एवढा सगळा बंगला अख्खा झाडून काढायचा म्हणजे. आलात एकटेच आलात? काही कामाचे नाही तुम्ही. आई 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 आई, कंबर गेली कामात ना. अहो तुम्हाला मी गावाला कशाला पाठवलं होतं? मोलकरीण आणण्यासाठी ना. मग कुठे आहे ती? तुझं झालं बोलून? हो. शेवंता. ही? ये ये, ही शेवंता मोठी सुणसुणीत पोरगी आहे. शिवाय आपल्या दूरच्या नात्यातली आहे, भाची लागते. एकटी आहे बिचारी. तिला सुद्धा माणसात आल्यासारखं वाटेल. आत घेऊन जा तिला. सगळा बंगला दाखवा, सगळ्या माणसांची ओळख करून द्या, त्याची खोली दाखवा, आणि हो आमच्या पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था करा. चल जा. बाबा, हा, शेवंतासारखी तरुण आणि सुंदर मोलकरीण आणायची काय गरज होती? 5 किलो कांदे, 10 किलो बटाटे. बटाटे 2 रुपये किलो. अरे वा, स्वस्त झाले वाटतं. बटाटे 2 रुपये किलो. हा? काय रे? कांदे बटाटे पाहिजे. हा? उतर खाली. काढो लेकाचा. हा? आई हा? ही कोण? अरे हो, ही शेवंता. अच्छा. ही गावाकडे असते. अच्छा. इकडे बघ, हा? हो, हो. माझी लांबची भाची आहे हा. आणि आता ती इथंच राहणार आहे. अरे वा. हा? आणि शेवंता हा माझा मुलगा 3 नंबरचा, सगळ्यात धाकटा. हा, याचं नाव प्रकाश. आणि हा आमच्या नातू, याचं नाव केतन. आणि ही माझी मावशी. मावशी माझ्यावर खेळशील? हो हो, खेळेल ना. आता नाही, जेवून घ्या आणि नंतर जा कपडे बदल. तू चला. काय करतो इकडं? काय? काय इकडं? बारीक बारीक हो, हो. मिरच्या, बारीक. आता सापडत नाही ते बघते. हा, पकडते तुला. पकडलं पकडलं. मावशीने काकाला पकडलं. मावशीने काकाला पकडलं. मावशीने काकाला पकडलं. कुठून उगवली रे ही मावशी तुझी? आजोबांना गावाला सापडली. छान आहे ना मावशी? मावशीची खूप गट्टी जमलेली दिसते तुझी. काय? चुकलं माझं, मला माफ करा. मला वाटलं केतनच आहे म्हणून. साहेब 1947 साली इंग्लंडला निघून गेले भारत सोडून. बर, केतनची मावशी. नाव काय का तुझं? शेवंता. शेवंता. शेवंता, हे बघ, तू आमच्या या घरात आता राहायला आली आहेस, तेव्हा तू आमच्या कुटुंबातलीच एक झाली आहेस. कळलं? आता स्वतःला अजिबात फरक समजायचं नाही, कमी लेखायचं नाही. आणि हो, मला साहेब अजिबात म्हणायचं नाही. कळलं? काय? उदय काका किती चांगला आहे ना? ऐ. हो ना.
काय हो हा? काय चाललंय काय कुठे काय शी, आता मात्र हद्द झाली आहे तुमच्या पुढे. काय झालं किती निर्लज्जपणे बघताय तुम्ही तिला. अगं, काहीतरी काय बोलतेस उलट उलट तिला बघून मला धक्काच बसला आहे. मला वाटलं काल रात्रीची उचलली नाही की काय अजून पुरे. पण ही आहे कोण इथे काय करते. बाबांनी तिला गावाहून आणलाय. आय सी. पुरे तुम्ही तुमच्या तशी. चला आधी इकडनं बाजूला वा. अगं पण मला आंघोळ हे बघा, करायची आहे खाली जाऊन तुम्ही आंघोळ करा. चला लवकर आधी ना. इकडनं बाजूला वा. बरं बरं. हम्म. शेवंता, तू काय आता लहान राहिलेली नाहीये. आंघोळ करताना दाराला कडी का नाही लावून घेतलीस. अहो मी तर कडी लावली होती, पण दादानी दार धाटकन उघडलं तर कडी निखळली. मग मी काय करणार त्याला. आणि त्यात काय झालं, आमच्या गावाकडे अशीच आंघोळ करते. हो, पण आता तू नदीवर आंघोळ करत नाहीयेस. लवकर आंघोळ कर आणि बाहेर ये. तू जर अशीच आंघोळ करत राहिलीस ना तर घरातल्या ना आंघोळ करायला पाणीच उडणार नाहीये. येते येते. नमस्कार. नमस्कार. या सूर्यकांतराव. असा हा. काय बियर घेणार का? हो चालेल. युसुफ एक बियर लाव. येस सर. बोला. मी निशी उद्याबद्दल बोलण्यासाठी तुम्हाला इथं बोलावून घेतलंय. हा. इथं आपल्याला दोघांना निवांतपणे बोलता येईल. सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की निशीचं असं वारंवार माहेरी येणं मला अजिबात पसंत नाही. आणि आमचा उदय ज्या प्रकारे निशीशी भांडला तो प्रकार मला सुद्धा आवडलेला नाही. म्हणजे हे नवरा बायकोचं भांडण आहे. तर मी तुम्हाला सांगतो सूर्यकांतराव, निशी मला काहीच बोलली नाही, त्यामुळे काहीच कळायला मार्ग नाही. म्हणून शेवटी मी तुम्हाला फोन केला. निशी बरी आहे? मजेत निश्चितच नाही. तिला उदयची तुम्हा सर्वांची फार आठवण येते आणि मग ती अस्वस्थ होते. हा, पण सध्या मी फक्त निरीक्षकाचीच भूमिका करतो. ती ज्या वेळेला स्वतःहून सांगेल की मला सासरी नेऊन सोडा, त्यावेळेला कान पिचक्या देऊन मी तिला तुमच्याकडे घेऊन येईन. बस बस बस. अरे आई ग, तिची कशाला गोकाल काय झालं. अरे हळू बोल, मला ऐकू येतं. बोल काय झालं. ते चर्ची गुंड आहेत ना, ते आपल्या ग्राहकाला ना आत यायलाच देत नाही. एक साले ने तो कल की मार ही दी. हाँ, हीरो को भी देख लेते हैं. हाँ, देख लेंगे. काय चाललंय काय इथे. माझ्या गिरायकांना पळून लावताय तुम्ही लोक. ए चले चल शाना बन चल. शहाणा समजतो स्वतःला. हा? ए जाए चल निकल चल. तेरे को चल, निकल चल. ए चल. झाली ना मनासारखी खरेदी. हो. अरे वा, हाँ? बरीच खरेदी झालेली दिसते. हो ना. हे बघा, वहिनीने किती सुंदर सुंदर साड्या घेतल्यात माझ्यासाठी. हे बघा किती छान आहे ना. बघा ना किती सुंदर हो आहे. ना. हं? खरंच ना. ही बघा, मी नेसूनच दाखवते. हो, नेसूनच दाखव. हं? किती छान आहे. कशी दिसते. छान आहे ना. आणि ही बघा, ही बघ. किती सुंदर साडी आहे आहे ही. ना? मला खूप आवडली. हो की नाही वहिनी. हो. नवकोरा साडीचा वास काही निराळच असतो नाही. नवीन कपडे कधी घालायलाच नाही मिळाले. आई, तू पुढच्या वर्षी शेवंता मावशीला साडी घेणार नाहीयेस का रे. आजी म्हणाली नव्हती का, मोलकळणीला वर्षाला 2 साड्या घ्यायला पाहिजे. काय मूर्खासारखं बडबडतोयस. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. लहान आहे तो अजून. कसं बोलावं हे त्याला समजत नाही. पण आजी तू असंच म्हणाली होती. मला मात्र सांगते खोटं कधी बोलू नये. स्वतः मात्र खोटं बोलते. केतन, तू ना आता मार खायला चालायचा. चल लवकर. चला चल. अभ्यास झाला तुझा. चल मारू नको. मारू नको त्याला. तू वाईट वाटून घेऊ नकोस. अगं हे बोलणं सर्वसाधारण होतं. तुला उद्देश नव्हतं काही. ये बस बस.
हे बघ शेवंता, आम्ही तुला कधीच मोलकरीण समजत नाही किंवा मोलकरणीसारखी वागवत सुद्धा नाही. हं? हो ना, तू आमच्या घरातलीच एक आहे. हो ना. हे घे. घे, घे. सोन्याच्या बांगड्या मोलकरणीला दिल्या जात नाहीत, मुलीला दिल्या जातात. हं? छाया, हाय हाय प्रकाश. हाय, किती दिवसांनी भेटला. हाय हाय. ड्रेस छान आहे तुझा. फक्त ड्रेसेस आवडला हं? प्रकाश. मी नाही आवडले. डार्लिंग, चल येतो. मी स्टुडिओ घेतलाय आणि त्याचं उद्घाटन तू करावंस अशी माझी इच्छा आहे. मी 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 अरे बकरीसारखं मॅमॅ काय करतोस. तुला फक्त माझं पोर्ट्रेट करायचंय आणि त्यासाठी हवी तशी पोज देईन मी. अशी 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 अगदी न्यू पोज सुद्धा देईन. हा अरे अरे ए छाया, छाया ऐक. ए, छाया ए. थांब. छाया, छाया, बावळट कुठला. छाया जरा थांब ना. छाया, छाया अगं ऐक. छाया, छाया, माझं ऐकून घे प्लीज. हे बघ छाया, मी काय सांगतो ते ऐकून घे. घ्यायचंय. एक नंबर चला फोन तू. नाही नाही, माझं ऐकून माझ्याशी घे. प्रेमाचं नाटक करून तुझ्याशी प्रेमाचा खेळ खेळतोस. अगं नाही प्लीज. आय हेट यू. नाही. मला तुझा तिरस्कार वाटतोय. आय हेट यू. छाया, छाया, थांब रे, कुठे चाललाय? अरे ए पक्या, एका मुलीसाठी एवढा कसाईस होतोस. अरे पण ती. अरे छोड दे छाया. किसने खोया किसने पाया. अरे छाया नाही तो माया आहे ना. अरे तिला पाहिलंच ना तर तू छायाला पण विसरशील. चल. वेळ काही याला काही कळत नाही, कधी पण येतात. तू छाया. कोण छाया. छाया जादू मध्ये दिल पे आहे. छाया, मागे हळू हळू. कुठे गेली. अगं बाई. छाया, 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 कुठे गेली हो गेली मसलात. आता कुमान झोपा, नाहीतर मामाने पाहिलं ना तुम्हाला या अवस्थेत तर रागवतीलच ते. अहो असं काय करता? मोठा माशा आहे. ऐक, डोक्यात नुसते स्फोट होत आहेत. होणारच. एवढी दारू कशाला प्यायची. चुकलंच माझं. काल रात्री तुम्हाला कशाची शुद्ध नव्हती. तुम्ही काय केलं ते आठवतंय का. काय केलं मी. चला शेवंता. ओ आले. अगं अहो अहो, हं, तुमच्या लक्षात आहे ना हं. आपल्याला लग्नाला जायचंय. हो आहे. आहे ना. हं. उदय, हं? तुझं काय, तू येणार आहेस की नाही लग्नाला. नाही, मला नाही जमणार याला. तुम्ही येणार ना आमच्या बरोबर. माझं काय काम आहे तिकडे सकाळपासून. ऑफिसमध्ये भरपूर काम आहे. ऑफिस संपलं की मी येईन परस्पर तिकडे. ठीक आहे, मग शेवंता घर सांभाळेल. आपण प्रकाशला लग्नाला घेऊन जाऊ. हं. मी निघतो. हे काय, खा ना. नाही नको. अगो बाई गेला. बघितलं, असाच वागत असतो हल्ली, हरवल्यासारखा. अगं निशीची आठवण येत असेल त्याला. हा, पण तिला आठवण येते का याची. जाऊन बसली माहेरी, ते साधा फोन सुद्धा केला नाही तिनं. तरी मी तुम्हाला सांगत होते हे लग्न नको म्हणून. नाकापेक्षा मोती जड होईल, पण त्यावेळेला तुम्ही कुणी माझं ऐकलं नाही. तुझी डेक्कन क्वीन जरा थांबव. हा. मेजर साहेब भेटले होते मला. हं? म्हणाले निशीला सुद्धा सासरी येण्याची ओढ लागलेली आहे. हम्म.
एकपात्री प्रयोग चाललाय वाटतं. नवऱ्याशी भांडण झालेलं असून सुद्धा तुला दिवसाउजडी स्वप्न पडतात. माझं बोलणं हसण्यावरी नेऊ नकोस. आज 15 एक दिवस झाले तू सासरी जायचं नावच घेत नाहीयेस. मनात काय आहे तुझ्या? जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे. हं? पप्पा, हं. उद्या माझ्या उदयचा बर्थडे. हं. त्यानिमित्तानं मी माझ्या सासरी जाणार आहे. त्याचा बर्थडेही करीन. आणि पप्पा, हं. मी त्याला एक अशी बर्थडे गिफ्ट देणार आहे की तो खूप 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 खुश होईल. हं. आणि यु नो, हं. एकदम इमोशनल होऊन मला म्हणेल, निशी, मला तुझी खूप 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 आठवण येत होती. एवढा गॅस आला. चल चल. तुम्ही हं? तुम्ही तर लग्नाला जाणार होता ना? हो, काय झालं पण ऑफिसची कामं लवकर संपली आणि म्हटलं मग घरी जाऊन फ्रेश होऊनच मग लग्नाला जावं. सावकाश. घरची मंडळी कधी गेली लग्नाला? सकाळी. मी तुला काही मदत करू का? नको नको, बहिणीच्या काही शिव्या खायच्या आहेत काय? त्यात दादा, बाबा, दादा, दादा, बाबा, बाबा, दादा, बाबा, दादा, 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 आमच्या बॉसला ना गुंडांनी मारलाय गॅरेज मध्ये. काय? हो, खरं सांगतो दादा, मी मस्करी नाही करत. मी तुझ्या हातापाया पडतो, तू चल ना. माझ्या बॉसला गुंडांनी मारलाय, तू चल ना प्लीज प्लीज दादा, चल ना. उदय 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 बाळ, उदय उदय. डॉक्टर, घाबरण्याचं काही कारण नाही. डोक्यावरती फटका बसल्यामुळे तो बेहोशीत आहे. उद्या तो अगदी ताजं होईल. पाहिजे तर आताही तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता. परमेश्वराचीच कृपा. अहो, आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला शेवंताकडनं समजलं आणि आम्हाला धक्काच बसला. हो, बरं झालं त्यावेळेला अरुण लवकर घरी आला म्हणून. चला डॉक्टर. उदय बाळ, उदय उदय. मामी, मी पाहते यांच्याकडं. तुम्ही जरा स्वस्त झोप घ्या. बर, जमेल ना तुला? हो.
उदय गप झोपून राहा. उदय तुम्हाला उठायचं नाहीये. इतके दिवस मला सोडून तू नाही उदय, मी शेवंत आहे उदय. मी निशी नाही, मी शेवंत आहे. हा बरं नाहीये ना? नको असं नाही करायचं. बस नाही, गप झोपून राहायचं. हा बसतायत. हा मी बसते, पण गप झोपून राहायचं. हा डोळे झाका बघू. मसाला रागवलीस. सांग ना. नाही नाही, उठू नका, उठू नका रागवलीस मला. मामी, बस. नका उठू. उदय उदय, मी शेवंत आहे, निशी नाही, मी शेवंत आहे. कसं वाटतं आता? या या मेजर साहेब या. नमस्कार. बरं झालं तुम्ही आलात. इनफॅक्ट तुम्ही यावेत म्हणूनच मी फोन केला होता. थँक्यू. बाबांनी मला फोन करून सांगितलं. सावकाश, हळू. आई आता कशी आहे तब्येत? बरी हं? तुला बघितलं आणि सगळ्या वेदना नाहीशा झाल्या. हं. हॅपी बर्थडे. तुझ्या लक्षात होता माझा वाढदिवस? आपला माणूस म्हटलं की त्याच्या सगळ्या गोष्टी राहतात लक्षात. बघा, मग आपल्या माणसासाठी काही प्रेझेंट वगैरे आणलं की नाही? तुम्हीच ओळखा पाहू. डॅडी, आम्ही कसं ओळखणार? निशी हा. उदयसाठी बावला घेऊन आली आहे. कॉंग्रॅच्युलेशन सूर्यकांतराव. थँक्यू व्हेरी तुम्ही मच. आणि मी आजोबा होणार. हो. आणि केतन, तुला पण खेळायला एक भाऊ येणार आहे. हा. पण आहे कुठे तो? हा. ए तू तुझ्या निशी काकेनी लपवून ठेवलंय. मग काय सुनबाई, आम्हाला नातू देणार का नात देणार काय? नाही, हा नातूच व्हायला पाहिजे, कारण या घराण्यात मुलांची परंपरा आहे. मी आणि सुमननं मुलाला जन्म दिला. आई अगं नातू काय, मुलगा काय मुलगी काय, दोन्ही एकच नाही का? तुमचा मुला मुलीचा गोंधळ बंद करा बघू आधी. मी एक पारितोषिक जाहीर करणार आहे. जो कोणी मला पहिल्यांदी नाद देईल त्याला 10 दिवसाची सिमला टूर माझ्यातर्फे. वा वा वा. काय सुमन, या स्पर्धेत आपण भाग घ्यायचा काय? काय वहिनी, काय म्हणतोय दादा? शेवंता, ओ तोंड गोड करायला काहीतरी घेऊन ये. हो, ही शेवंता आपली नातेवाईक आहे, गावाकडे असते, घरकामाला अगदी हुशार आहे. हा, अच्छा अच्छा, जा घेऊन ये. आणते. हा उठ, औषध घे. ऐक, बरं वाटतं आता? ए निशी, बस ना. निशी, वाढदिवसाची भेट आवडली मला. किती महत्वपूर्ण घटना घडते आपल्या आयुष्यात. मी बाबा होणार. कालपर्यंत आपण आपल्या आई बाबांना आई बाबा अशा हाका मारायचो, आणि उद्या आपल्यालाच कोणीतरी आई बाबा अशा हाका मारणार. आय लव्ह यू निशी. आय रिअली लव्ह यू. म्हणूनच मला न्यायला आलं नाहीस ना? आता मुद्दाम लाजवतेस मला? नाही रे. पण आता मी नाही तुला कधी जाऊ देणार बाहेर. असं कसं चालेल? दिवाळ सणाला मी जाणारच. नाही नाही, आणि बाळणपणाला? तुला सोडलं तर तू जाशील ना? हो,
सच्चिदानंद सच्चिदानंद सच्चिदानंद. स्वामीजी स्वामीजी आले. अहो चला 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 चल ग. चला. हा आले. या या स्वामीजी. नमस्कार करते हा. नमस्कार स्वामीजी. नमस्कार कर ग. सच्चिदानंद. नमस्कार करते हा. आयुष्मान भव. चल नमस्कार कर. आयुष्मान भव. बसा बसा. बसा या बसा या. सच्चिदानंद सच्चिदानंद. तुला सुखरूप बघून मला समाधान वाटत. तुमचा आशीर्वाद. स्वामीजी हम्म. ही आमची सुनबाई. सच्चिदानंद सच्चिदानंद. मला तुमच्या लग्नाला यायला जमलं नाही. हो ना. ही आता आई होणार आहे. हा. हो. सच्चिदानंद सच्चिदानंद. बाळ, आम्ही तुझा चेहरा वाचू शकतो. आमच्या विषयी तुझ्या मनात शंका येते. तुझा हात पाहू. दाखव ना. सच्चिदानंद सच्चिदानंद. बाळ, एक गोष्ट लक्षात ठेव. जे अटळ आहे ते कुणालाही टाळता येत नाही. येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायला शिक. दिवाळीच्या उत्सवाने प्रत्येकाचे आयुष्य उजळून जाते, पण बाळ, हा उत्सव तुझ्या आयुष्यातला प्रकाश हिरावून घेणार आहे. सच्चिदानंद सच्चिदानंद. स्वामीजी, लग्नानंतरची ही माझी पहिली दिवाळी आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी फक्त उत्सव नाही, महोत्सव असणार आहे. सच्चिदानंद सच्चिदानंद. आय एम सॉरी, माझा ना या गोष्टींवर फारसा विश्वास नाही. सच्चिदानंद सच्चिदानंद. स्वामीजी, माझ्या नशिबात काय ते सांगाल? सच्चिदानंद सच्चिदानंद. स्वामीजी, ही शेवंता माझ्या नात्यातली आहे. आमच्याचकडे असते. सच्चिदानंद सच्चिदानंद. बाळ, तुझं लग्न झालंय? नाही. मग लग्न करू नकोस, कारण बाळंतपणातच तुला मरण येणार. अगं शेवंता, लक्ष कुठे तुझं? दूध होतं चाललं ना. काय ग, कसला विचार करतेस? स्वामींच्या बोलण्याची काळजी वाटते तुला? ए वेडाबाई, या असल्या माणसांवर विश्वास नसतो ठेवायचा. यांची भविष्यवाणी एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानानं सोडून सुद्धा द्यायची. हे बघ, मी विसरून सुद्धा गेले त्या स्वामींना. भाकडपणा असतो ग हा. ए हे बघ, माझी दिवाळी मी अगदी मजेत आणि जोरात साजरी करणार आहे. लागला. तिचा गर्भपात झाला. हा गर्भपात तिच्या जीवावरही बेतला असता. तिला खूप सांभाळायला हवं. तिच्या मनाविरुद्ध काहीही घडणार नाही याची दक्षता तुम्हा सगळ्यांना घ्यायला हवी. काय की तिच्या गर्भाशयाला इजा झालेली आहे आणि त्यामुळे कदाचित ती पुन्हा आई होऊ शकणार नाही. डॉक्टर, आपण असं करू, बाहेर जाऊन बोलूया, कारण आपल्या इथे असण्याचा पेशंटला झाला तर त्रासच होणार आहे. चला. निशीला मुलांची फार आवड आहे आणि ती आई होऊ शकणार नाही म्हणता. मेजर साहेब, मी कदाचित हा शब्द प्रयोग केला होता. लक्षात घ्या की आपण पेशंटवर अत्याधुनिक उपचार करणार आहोत. जेव्हा तिला मानसिक स्वास्थ्य लाभेल आणि ती आपल्या उपचारांना प्रतिसाद द्यायला लागेल, त्यावेळेला पुन्हा ती आई बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निशी निशी उदय आ? अखेर स्वामीजींचं म्हणणं खरं ठरलं. स्वामीजींचंच म्हणणं खरं ठरलं उदय. स्वामीजींचं म्हणणं खरं ठरलं. निशी आले वाटतं. हे बघा, निशीचं मन दुखावेल असं कोणी वागू नका. हं? चला. ये सावकाशी. हा ए निशिकाकी तुम्हाला भाऊ म्हणणार होतीस ना? केतन इकडे बघू चल. बस. निशी, शांत राहायचं. हे बघ, जे होणार असतं ते अटळ असतं. तरी स्वामीजींनी सांगितलं होतं ना बाबा, ही दिवाळी माझ्या आयुष्यातला आनंद हिरावून घेईल. तसंच झालं. तसंच झालं. किती स्वप्न बघितली होती उदयनींनी, सगळी संपली. सगळी संपली. हे बघ निशी, अगं आपली सगळी स्वप्न काही खरी होत नाही, तरी सुद्धा आपण स्वप्न पाहतोच ना. मला तर आता कधीच स्वप्न पडणार नाहीत. डॉक्टरांनी हेच सांगितलंय. हे बघ, काही काळजी करू नकोस. डॉक्टरने सांगितलंय ना की उपचारानंतर सगळं काही ठीक होईल म्हणून. मला बरं वाटावं म्हणून म्हणताय ना. शेवंता, अगं काय केलंस तू हे? खाली बुंडी पाताळ धुंडी. अगं काय झालं, का बोलतेस तिला? तुम्हीच विचारा तिला स्पष्टपणे कुठे शेण खाऊन आली आहे ते. अगं शेवंता, काय केलंस ग हे? कुणाचं पाप आहे? हा बोल. बोल ना ग. तुझी ही नाटकं या घराण्याच्या इभ्रतीला वेशीवर नेऊन टाकतील ना अशानं. बोलत का नाहीयेस तू? शेवंता, अगं कोणी गावातला आहे का? गावातला नाही तर काय घरातला? बेशरम मुली, अगं ज्या घरातल्या लोकांनी तुला आसरा दिला त्यांच्यावर तू चिखल फेकतेस तू. महा बनेल मुलगी आहे ही. या घरात राहिली तर इथे उकिरडे फुंकायला मोकळी होईल ती. तिला आत्ताच्या आत्ता घरात हाकलून दिली पाहिजे, नाही तर. ललिता, काही झालं तरी शेवंता ही एक निरागस मुलगी आहे. ती खोटं बोलणं शक्यच नाही. शिवाय गावावरून आलेली शेवंता आपल्यावर विसंबून आहे, आणि अशा परिस्थितीत तिला घराबाहेर काढायचं. हो, पण निशिलाही जपायला हवीच ना. त्या दोघींना जपण्याची कसरत तर आपल्याला करावीच लागणार आहे. पण शेवंताच्या बाबतीत सगळं चित्र स्पष्ट होईपर्यंत शेवंता आपल्या बंगल्यातच राहील. तुम्ही तिघे गप्प का? तुमच्यापैकी कोणाकडनं चूक घडली? उदय,
अरुण, प्रकाश, अहो कमाल आहे तुमची. आपल्या सद्गुणी मुलांवर संशय कसा काय घेता तुम्ही? काय करू मग ललिता? विचार करून करून माझ्या मेंदूचा भुगा झाला अगदी. हे बघ, शेवंताने उभ्या केलेल्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकलो नाही ना. गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आपल्याला. शेवंताचा विचार करतेस तू? मलाही तिच्यासाठी खूप वाईट वाटतं. बिचारी फसली कुठेतरी. तुम्ही नाही ना कारणीभूत याला? सुमन, मला याच विचाराने झोप येत नाही. बाबा म्हणाले ना ते खरं आहे. शेवंत निरागस आहे. ते खोटं बोलणं शक्य नाही. तिने अबोल राहूनच सांगितलं की आपल्या घरातल्यापैकीच कोणीतरी तिला मातृत्व बहाल केलंय. उगीच डोक्याला त्रास करून घेतेस तू. भलतेच विचार करतेस. चल झोपायला चल. ललिता, अगं कशी झोप येणार आहे? विचार कर जरा. काही दिवसांनी शेवंताचं पोट दिसायला लागल्यानंतर गावातले लोक कुजबुज करायला लागतील. आणि तुला सांगतो ललिता, या कुजबुजीचा आवाज बॉम्ब स्फोटापेक्षा सुद्धा जास्त असणार आहे. उद्या तिच्या गावातले लोक तिची चौकशी करण्यासाठी इथे आले. काय करणार आहोत आपण कोणास ठाऊक. तुला सांगतो ललिता, आयुष्यभर नाकासमोर चालून प्रतिष्ठा मिळवली आपण. एका क्षणात त्याच्या ठिकऱ्या होणार आहेत. किती मनस्ताप करून घेशील? अहो अहो, काय? या बघा सोन्याच्या बांगड्या. शेवंता घर सोडून निघून गेली. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला हा प्रश्न आपोआप सुटेल म्हणून? ललिता, हा प्रश्न सुटलेला नाही. हा प्रश्न अधिकच गहन झालेला आहे. म्हणजे शेवंताचा शोध घ्यायला पाहिजे आपल्याला. तो का? नाही तर हे प्रकरण आपल्या गळ्याशी येईल. बघू. कधी आली शुद्धीवर? आत्ताच 2 तास झाले. बाळ, नाव काय तुझं? काय नाव तुझं? हा हा, बोल. बिचारी मुकी दिसते. हे बघ, तू नदीतून वाहत आलीस. आमच्या गावातील लोकांनी तुला इथं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तो तुझ्या नवऱ्याची किंवा आई वडिलांची माहिती दिलीस
तर आम्ही तुला तुझ्या गावी परत पाठवू. मग आता जाणार कुठे तू? इथंच राहणार आहेस? अगं पण इथं राहून काय करणार तू? नोकरी करायची आहे? बर, ठीक आहे. निशी, निशी बेटा, अरे काय ही दशा करून घेतलीस स्वतःची तू? हा निशी, हे बघ, शेवंता नाहीशी होऊन 3 महिने उलटून गेले. मला वाटतं आता तू हे सगळं विसरून जायला हवंस. नाही विसरतायत बाबा, खरंच नाही विसरतायत. उद्या एका दुसऱ्या मुलीत गुरफटलाय. या बिचाऱ्यानं मी पार पोखरून निघाले बाबा. सगळंच खूप असह्य झालंय. दैव सुद्धा किती निष्ठुर असतं नाही. मला हवं असलेलं बाळ त्यांनी माझ्यापासून हिरावून घेतलं आणि शेवंताला मात्र नको असलेलं तिच्या झोळीत दान टाकलं. निश बेटा, ये बैस. बेटा, मला एक सांग, उदयनं कधी याबद्दल तुझ्याकडे कबुली दिले का? मग तू त्याच्यावर विश्वास ठेवायला हवास. अगं, शेवंत कदाचित खोटंही बोलत असेल. पप्पा, निशी, तू आता प्रौढ झालीस. भलत्याच शंका कुशंकांच्या आहारी जाऊन स्वतःचा संसार उधळून न लावता मन खंबीर करून तूच तुझा संसार सावरायचायस. हे बघ, तुझ्या सासरची मंडळी फार चांगली आहेत. तू त्यांच्याकडे पाठ फिरवता कामा नयेस. उलट त्यांच्यातर्फे पाय घट्ट रोवून तू आता उभं राहायला हवंस. लक्षात ठेव, प्रत्येक प्रश्नाचं आयुष्यात उत्तर सापडतच असं नाही. केव्हा तरी तुला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडेलही कदाचित. पण माझा सल्ला एकच आहे, तू मोकळ्या मनानं उदयचा संसार करायला हवास. उदय, आय एम सॉरी. कशाबद्दल? कशाबद्दल? गेले काही महिने मी तुझ्याशी खूप वाईट वागले म्हणून. पण तरीही तू माझ्याशी खूप चांगला वागलास. नेहमीच माझं मन जपण्याचा प्रयत्न केलास. उदय, मी आता माझा स्वभाव बदलायचं ठरवलंय. तुला खूप सुख देणार आहे मी. असंच उठल्या सुटल्या जरा काही झालं की वडिलांच्या घरी जाऊन? आय एम सॉरी म्हंटल ना. अजून राग नाही गेला? तसं नाही निशी. हे बघ, खरं तर मी तर तुला सोडून आणखी कुणाचाही विचार केला नाही कधीच. माझ्या मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यात सदैव तूच होतीस. पण तू उगाच अर्थाचा अनर्थ. हाच म्हंटल ना. आता अजून एकही शब्द नाही बोलायचा. उदय, तुला एक गोष्ट सांगू? माझंही तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. डॉक्टरीन बाईनं बोलावलंय वरच्या मजल्यावर. ये आज दिवस होणार नाही. वाढ वगैरे आहे. आज दिवस होणार नाही. एका बरोबर मजा मारलीस.
आता माझ्या बरोबर मजा आणली तर काय बिघडलं हा? तुला सोडणार नाही. तुला ओरडता कुठे येते? तू तर मुख्य आहेस. नाही. What boy? काय चाललंय हे? माझं काही चुकलं नाही. हिनंच मला बोलवलं होतं. आई शपथ खरं सांगतो, हिनंच मला बोलवलं होतं. खरं सांगतो मी, माझं काही आणि चुकलं नाही. तिनंच माझ्या नावाने टाव फोडला असं म्हणायचंय तुला? लाज वाटत नाही? अरे ती बाई गरोदर आहे याची तरी जाणीव ठेवायची होती. चालायला लाग माझ्या डोळ्यासमोरून. मी आजच्या आज तुला इथून कामावरून काढून टाकलंय. चालता हो म्हणते ना. असं सगळं घडलं तर तुझी जर वाचा आली नसती तर आम्हाला काहीच कळलं नसतं. ठीक आहे, मी सूर्यकांतरावांना आणि ललिताबाईंना बोलवून घेते. नग नग डॉक्टर, ही फार प्रेमळ माणसं आहेत. मी तर माझ्या बाळणपणात मरणारच आहे अशी भविष्यवाणीच आहे. मग ज्या माणसाने मला इतकं प्रेम दिलं, आपल्या कुटुंबात सामावून घेतलं, त्या माणसाला परत परत इतकं दुःख द्यायचं, या विचारानंच मी नदीत उडी घेतली होती. अगं वेडे, त्या घरात वाद निर्माण झालं नसेल कशावरून? तुझ्या अशा वागण्यामुळे त्या घरातील प्रत्येकाची मनःशांती ढळली असेल. त्या घरातील बायका आपापल्या नवऱ्यांकडे नक्कीच संशयाने पाहत असतील आणि त्यांचा सर्वात धाकटा भाऊ, त्याची परिस्थिती तर नक्कीच बिकट झाली असेल. तू त्याच वेळी जर स्पष्टपणे आपल्या होणाऱ्या मुलाच्या बापाकडे बोट दाखवलं असतंस तर निदान इतरांचं आयुष्य तरी सुसह्य झालं असतं. शेवंता, शेवंता, मला वाटतं तू त्या घरी परत जावंस. नाही डॉक्टर, मला आता त्या घरात जागा नाहीये. शेवंता, तू स्वतःबद्दल विचार केलाय? स्वतःबद्दल माझे आता थोडेच दिवस शिल्लक आहेत डॉक्टर. मी तर बाळणपणात मरणारच आहे. मी मेल्यानंतर तुम्ही त्या कुटुंबाला बोलावून घ्या आणि माझ्या बाळाला त्यांच्या स्वाधीन करा. निदान निदान त्याची तरी परवड होणार नाही. अगं वेडे, आणि तुझं बाळणपण सुखरूप झालं तर? तसं होणारच नाही. स्वामींची भविष्यवाणी खोटी ठरणार नाही. शेवंता, शेवंता, बाळणपणातच मृत्यू. ओ माय गॉड. मूल सुखरूप कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी ओळख पटवून मुलाला न्यावं. संजीवनी प्रसूतिगृह, नारायणगाव. केतन, अरे केतन. काय बाबा? हा निशी, अगं वर्तमानपत्र टाकून गेलं का ग? नाही म्हणजे नाही, कमाल करतो हा पोरगा. किती उशिरा येतो. हॅलो, सूर्यकांत भोसले बोल. हा, मी मेजर देशमुख बोलतोय. हा बोला मेजर साहेब बोला. आजचं वर्तमानपत्र वाचलं? नाही हो, अजून पेपर टाकलाच नाही आमच्याकडे. शेवंताबद्दल बातमी आली आहे. बाळणपणातच मरण पावली बिचारी. संजीवनी हॉस्पिटल, नारायणगाव इथं तिचं बाळ आहे. जरा निशीला फोन द्या. निशी, ए निशी. काय झालं बाबा? अरे निशी कुठे आहे? निशी मेजर साहेबांचा फोन आहे. नाही, पण निशी आमच्या बरोबर नव्हतीच. नव्हती नाही. का? निशी नाही, पेपर नाही. मेजर साहेब, निशी नारायणगावच्या हॉस्पिटलला तर गेली नाही. चला चला, निशीनी काहीतरी गडबड करायच्या आत आपल्याला गेलं पाहिजे. चला या, बसा बसा लवकर. बसले का सगळे? हा बसा. चला चला.
निशी भोसले. आपण दिलेली जाहिरात वाचून शेवंताचं बाळ मी न्यायला आले. तुम्ही शेवंताच्या नातेवाईक आहात? नाही, पण माझ्या सासऱ्यांची ती दूरची नातलग आहे. मग तुमचे सासरे बुवा येईपर्यंत तुम्ही थांबा, कारण मी मूल तुम्हाला देऊ इच्छित नाही. का? शेवंताला घराबाहेर काढण्यासाठी आक्रस्ताळीपणा तुम्हीच केला होतात ना? एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीशी अशा प्रकारे वागावं हे आश्चर्यकारकच आहे. शेवंताला दिवस गेले हा दोष तिच्या माथी मारणं योग्य होतं? तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना धारेवर धरून तिला संरक्षण का दिलं नाही? शेवंताची परवड व्हायला सर्वस्वी तुम्हीच कारणीभूत आहात. त्याच चुकीची भरपाई करण्यासाठी मी इथे आले डॉक्टर. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मनस्ताप फक्त शेवंतानीच भोगलेला नाही, आम्हाला सगळ्यांना तो झालाय, आणि सगळ्यात जास्त मला. कदाचित माझा गर्भपात झाल्यामुळे असेल, पण शेवंताला कुठलाही अधिकार नसताना आमच्या भोसले घराण्याचा अंकुर तिच्या कुशीत आकार घेतोय हे कळल्यामुळे माझा मानसिक तोल जाण्याची शक्यता मी नाकारत नाही. गेले कित्येक महिने मी तिचा फक्त तिरस्कारच करत होते. आता त्या आठवणी नकोत. पण तरी तुम्ही शेवंताचं मूल न्यायला आलात? हो, कारण मला एक नवी दृष्टी मिळाली आहे. जीवन ही एक तडजोड आहे हे मला समजले. आणि डॉक्टर, मुळातच कोणी दुष्ट किंवा वाईट नसतं. काही वेळेला परिस्थितीच खलनायकाची भूमिका करत असते. तुम्ही बाळाला आईची माया देऊ शकाल? अशी शंका तुम्हाला का आली डॉक्टर? माझा गर्भपात झाला तेव्हा मी पुन्हा येण्याची शक्यता कमी आहे असा अंदाज आमच्या डॉक्टरांनी केलेला होता. पण त्यांचा अंदाज मी खोटा ठरवलाय डॉक्टर. मला पुन्हा दिवस गेलेत. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. बट डोंट वरी डॉक्टर, शेवंताचं बाळ हे माझं पहिलं मूल असेल. त्याला आईचीच नाही, वडिलांचीही माया मिळेल. बाळाला योग्य व्यक्तीच्या हातात देते याची मला पूर्ण खात्री पटली आहे. थँक्यू डॉक्टर. नर्स. येस डॉक्टर. शेवंताच्या बाळाला घेऊन. द्या. किती गोड बाळ आहे. शेवंतालाही बोलवून घ्या डॉक्टर. तुम्ही जाहिरात नीट वाचलेली दिसत नाही. शेवंता बाळणपणातच मरण पावली. माझी ती समजूत झाली होती, पण या बाळाकडे पाहिलं आणि शेवंता जिवंत असल्याची खात्री पटली. ते कसं? डॉक्टर, या बाळाकडे पाहिल्यावर कोणी सांगेल हे आईच्या दुधावर वाढलंय. हुशार आहात तुम्ही. शेवंता. रडू नकोस शेवंता. अगं, तू त्या स्वामींची भविष्यवाणी खोटी ठरवलीस याचं मला समाधान वाटतंय. पण आता तरी सांग, या मुलाचं पितृत्व कुणाकडे जातं? मला माहिती आहे, आयुष्यात काही प्रश्न असे असतात की ज्यांची उत्तरं शोधूनही सापडत नाहीत. पण काही प्रश्न असेही असतात की ज्यांची जर उत्तरं मिळाली नाहीत तर सगळ्यांचीच मनं कायमची कलुषित होतात. तुझ्या अशा वागण्यामुळे घरातला प्रत्येक जण अरुण, प्रकाश आणि उदयकडे संशयानं बघतोय. अरुण आणि सुमनच्या वैवाहिक आयुष्यातला गोडवा जवळजवळ नष्ट झालाय. आम्ही रोज बघतोय ते, आणि ह्याला कारणीभूत फक्त तू आहेस. जो बंगलापूर्वी हसत खेळत होता तो आता फक्त अंगावर शहारे आणणारे सुस्कारे सोडतोय. असंही आहे सगळं. तुला खरं काय ते सांगायलाच हवं. बोल बोल, या मुलाचा पिता कोण आहे? बोल ना.
उदयच आहे ना? माझा अंदाज खरा ठरला. वहिनी, गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे घडलं. रमेशच्यासारखे वागत होते ते त्यावेळी. आपण काय करतो हेच त्यांना कळत नव्हतं. तुमच्या नावाचा सारखा जप करत होते. सैनी, तुम्ही समजूनच मला. त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे वहिनी. माझ्याबद्दलचं आकर्षण त्यांना कधीच वाटलं नव्हतं. म्हणूनच मी त्यांचं नाव घेतलं नाही. झालं ते झालं शेवंता. चल, बायाबरोबर तूही घरी जा. नाही वहिनी, एक प्रश्न सुटला असता ना, दुसरा प्रश्न निर्माण करण्यात काय शानपण आहे. आणि जरी मी तुमच्याबरोबर आले तरी अखेर तुम्हाला माझी अडचणच होणार आहे. दोघांच्या संसारात तिसऱ्या व्यक्तीला स्थान असतं. म्हणूनच मी इथंच राहायचं ठरवलंय, डॉक्टरबाईच्या सावलीत. पुढे मागे एखादा तरुण माझ्या भूतकाळाचा माझा स्वीकार करेल तर माझ्या आयुष्याला नवं वळण मिळेल. वहिनी, मी वेळे हीच सगळ्यांची समजूत राहू द्या आणि हे बाळ तुमचं समजून वाढवा. तू काही काळजी करू नकोस शेवंत. निघा तुम्ही आता. हे पाश नाजूक असले तरी तुटता तुटत नाही. निघा. तुम्ही? निशी, आम्हाला तर वेगळीच काळजी होती. म्हणजे तू शेवंताचा तिरस्कार करतेस म्हणून आम्हाला असं वाटलं की तू बाळाला अपाय करशील की काय. आईच्या शेवंतांनी माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतला होता, तिचा मी या क्षणी तिरस्कार करते. पण आणि हे मूल हे मूल उदयचं आहे. काय? पण हे त्याच्या नकळत झालंय. तो काहीसा भ्रमिष्ठ अवस्थेत असताना. निशिकाकी हा माझा हरवलेला भाऊ. मुलगा आहे का मुलगी? काळजी नका करू बाबा, मुलगाच आहे. पण या दोघांना भाऊबीजेची ओवाळणी घालण्यासाठी यांची बहीणही लवकरच येणार आहे. म्हणजे मीही आई होणार आहे. काय? खरंच? घे. पण तरीही हाही आपलाच आहे. छान.